तर चला आज मी तुम्हाला सांगतो $400 आपण $1800 पर्यंत कसे फ्लिप केले। आता जनरली आपण असे काही व्हिडिओ बनवत नाही, पण ग्रुपला प्रत्येक जण लॉजिक 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 म्हणत असतो। तर आज वेळ भेटला म्हणून मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ बनवतो। सगळ्यात पहिले आधी तुम्ही तो प्रॉफिट बघून घ्या। तर तुम्ही जर बघितलं आता आपला अकाउंट $1800 वर आहे। तुम्ही जर बघितले तर आपण हिस्ट्रीवर क्लिक करू आणि आजचा आपला प्रॉफिट आहे $900। या अकाउंट मध्ये टोटल $900 होते आणि फ्रायडेला मी एक ट्रेड घेतला होता ज्याच्यामध्ये सकाळी स्टॉप लॉस होऊन गेला आणि $494चा आपल्याला लॉस झाला। आता ऍक्च्युअल मध्ये आपल्याला ही मोठी मुवमेंट भेटून गेली होती, पण मला काही जाग आली नाही, त्याच्यामुळे हा स्टॉप लॉस आपल्याला भेटून गेला आणि नंतर सकाळी उठून बघितलं तर अकाउंटला फक्त $384 होते। त्याच्यानंतर मी हा ट्रेड मारला, हे तिन्ही ट्रेड मी बॅक टू बॅक घेतले आणि टोटल प्रॉफिट आपला $911 झालाय आणि अशा पद्धतीने आपला अकाउंट आता $1800 वर गेलाय। तुम्ही जर इथं बघितलं आपला लास्ट मंथचा पीएनएल जर बघितलं तुम्ही $7935 आहे, जो की आपण आपल्या एक्सनेस अकाउंट मध्ये बनवलेला आहे। ठीक आहे, चला आता ह्या अकाउंटच्या ह्या गोष्टी तर चालूच राहतील, पण मी तुम्हाला आता लॉजिक शेअर करतो। सगळ्यात पहिले बघा एओएक्स स्ट्रॅटेजी वगैरे आपण सगळ्या बॅक टेस्टिंग केलंय, कशा पद्धतीने त्याच्या मार्किंग करायच्या। आता बघा आपण जर बघितलं आज पूर्ण दिवसभराचं हे मार्केट चालू आहे आणि या पूर्ण मार्केटच्या झोन मध्ये हा लोवेस्ट आणि हा हायेस्ट पॉइंट म्हणून ऍक्ट करतोय। तर आता आपण जर इथं बघितलं मी तर फिब रिट्रेसमेंट घेतोय आणि एओएक्सचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर युट्यूबला आपण टाकलेला आहे एओएक्स स्ट्रॅटेजी, जी सगळ्यांनी जाऊन बघायची। आता बघा हा लोवेस्ट पॉइंट आहे आणि हा हायेस्ट पॉइंट आहे आणि आपला एओएक्सचा झोन कुठं आलेला आहे तर ह्या झोनला आलेला आहे। तुम्ही जर बघितलं या झोनला आपला एओएक्स झोन आला आहे, म्हणजे इथं एक्झॅक्ट सेलिंग झोन आपला बसतो आणि याच्यावरती आपण काय ठेवायचं आहे तर स्टॉप लॉस आपण इथं ठेवायचा आहे। ठीक आहे, आता तुम्ही बघा सगळ्यात पहिली एक गोष्ट समजून घ्या की फ्रायडेने ह्या पॉइंटला एक रेजिस्टन्स घेतलेला आहे। बघा फ्रायडेने ह्या पॉइंटला एक रेजिस्टन्स फेस केलेला आहे, ज्याची लिक्विडिटी इथं पेंडिंग होती आणि आज सकाळी मार्केटनी त्या लेवलची लिक्विडिटी घेतली आणि परत मार्केटमध्ये एक फॉल आलेला आहे। तुम्ही जर इथं बघू शकता एक चांगला फॉल भेटलेला आहे, म्हणजे ऑलमोस्ट याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर एक 400 पिप्स पर्यंत याच्यामध्ये आपल्याला टार्गेट भेटलेलं आहे। आता बघा मी आज 6:30-7 वाजता उठलो होतो म्हणून मला काही ही मुवमेंट कॅप्चर नाही करता आली, पण मग मी त्याच्यानंतर बघितलं की लेवल बाईंगचं झोन नेमकं कुठून आहे। तर सेम परत मी काय करतोय, माझं फिब रिट्रेसमेंटचं मी टूल घेतोय आणि हा माझा हायेस्ट पॉइंट आहे आणि हा माझा लोवेस्ट पॉइंट आहे, म्हणजे माझा लिक्विडिटी झोन कुठं आलेला आहे तर हा पॉइंटला माझा लिक्विडिटी झोन आलेला आहे। आणि तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, ह्या लेवल पासून तुम्ही जर इथं बघितलं ह्या लेवल पासून मार्केटमध्ये एक बाईंग आलेली आहे, बरोबर, एक बाईंगची मुवमेंट आलेली आहे। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं मी 6:30-7 वाजता झोपेतून उठलोय आज आणि मग मी ज्यावेळेस मी मार्केटला ऑब्झर्व केलं त्यावेळेस मार्केट ह्या पॉइंटला होतं। मग आता एओएक्स झाल्यानंतर आपल्याकडे स्ट्रॅटेजी उरतात 0.7 झोन। मग आता ह्या नोट्सवर आपण लिहिलेलं आहे, बघा तुमच्याकडे प्रत्येकाकडे नोट्स असतील, त्याच्यात बघा न्यूज ट्रेडिंग वगैरे सगळं आपण डिटेलमध्ये दिलंय। पण आपण जर इथं बघितलं इथं आपला 0.7 झोन आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण लिहिलंय मार्केट जेव्हा रिट्रेस होऊन 0.7 to 786 झोन मध्ये येतं, हाच आपला 0.7 एंट्री झोन असेल। या झोनला गोल्डन एंट्री झोन मानलं जातं। बऱ्याच वेळा मार्केट या लेवलवरून सपोर्ट रेजिस्टन्स घेऊन परत ट्रेंड मध्ये जातो। ही स्ट्रॅटेजी कशी अप्लाय करायची ते मी तुम्हाला सांगतो। आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या म्हणून मी काय करतो, याला पूर्ण डिलीट करून घेतो आणि तुम्ही इथं बघू शकता फिब रिट्रेसमेंटची मी लेवल लावलेली आहे। आता फिब रिट्रेसमेंट आपल्याला जवळच्या हायेस्ट आणि लोवेस्ट पॉइंट पासून लावायचा, जिथं मार्केट चालू आहे त्याच्या हायेस्ट आणि लोवेस्ट पासून। आता मी ऑब्झर्वेशन इथं करत होतो, म्हणजे माझ्यासाठी हा हायेस्ट आणि हा लोवेस्ट पॉइंट झालाय, तर ह्या लो पासून मी हाय पर्यंत याला ड्रॉ करून घेतो आणि माझा 0.7 झोन ड्रॉ करून घेतो। तर तुम्हाला इथं दिसत असेल इथं 0.72 आणि 786 झोन आपला ड्रॉ झालेला आहे। अशा पद्धतीने मी याला मार्किंग करून घेतो आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या त्या 5 प्रकारच्या कॅन्डल बनल्या पाहिजे, ज्याच्यापैकी हॅमर किंवा इन्व्हर्टेड हॅमर या सगळ्या कॅन्डल्स इथं फॉर्म झालेल्या आहे आणि इथं एक्झॅक्ट आपली एंट्री झालेली आहे आणि त्याच माध्यमातून आपला आज हा पूर्ण प्रॉफिट झालेला आहे, जो की तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे, आणि हा पूर्ण मंथचा पीएनएल आपला ह्या अकाउंटचा जो तुम्ही बघू शकता। आणि कोणाला डाऊट असेल तर बिंदास ऑफिसला यायचं, हातात मोबाईल घेऊन लॉग इन करून दाखवलं जाईल, एवढं मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, तर स्ट्रॅटेजी नेमकं कशी वाटली, अशा प्रकारची व्हिडिओ तुम्हाला पाहिजे का, याच्यासाठी नक्कीच कमेंट करा। धन्यवाद।